तुम्हाला फॅशनमध्ये करिअर करायचं आहे, कपड्यांचे नवीन डिझाईन तयार करण्याची आवड आहे आणि कमी फीमध्ये असा कोर्स करायचा आहे का ज्यातून तुम्ही नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता? तर मग ITIचा ड्रेस मेकिंग ट्रेड तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. नमस्कार, मी मधुमती. आज आपण जाणून घेणार आहोत ITIमधील ड्रेस मेकिंग ट्रेडबद्दल संपूर्ण माहिती. या ट्रेडमध्ये काय शिकवलं जातं, प्रवेशासाठी पात्रता काय आहे, फी किती असते, अप्रेंटिसशिप आणि जॉबची संधी कोणत्या आहेत आणि भविष्यात किती कमाई होऊ शकते. सर्वात अगोदर आपण समजून घेऊया ड्रेस मेकिंग ट्रेड म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं तर कापडापासून सुंदर आणि आकर्षक कपडे तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे ड्रेस मेकिंग ट्रेड होय. यामध्ये ग्राहकांची आवड समजून घेणे, योग्य डिझाईन तयार करणे, परफेक्ट माप घेणे, पॅटर्न ड्राफ्टिंग, कटिंग आणि शिवणकाम या सर्व गोष्टींचा समावेश असतो. ड्रेस मेकिंग हा ट्रेड साधारणतः 1 वर्षाचा असतो आणि या ट्रेडमधला सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे इथे फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल शिकवणीवर जास्त भर दिला जातो. म्हणजेच तुम्ही प्रत्यक्ष मशीनवर शिवणकाम करता, कपड्याचे पॅटर्न तयार करता, फिटिंग शिकता, वेगवेगळ्या डिझाईन तयार करण्याचा अनुभव घेता. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नक्की काय शिकवलं जातं बरं? शिवणकामाच्या बेसिक टेक्निक, पॅटर्न तयार करणे, कपड्याचे फिटिंग करणं, कटिंग करणं, स्टिचिंग करणं, जसं की ज्यामध्ये येतं ब्लाऊज, कुर्ता, फ्रॉक, लहान मुलांचे वेगळ्या प्रकारचे कपडे, फॅशन डिझाईनच्या बेसिक माहिती. म्हणजे हा कोर्स पूर्ण होईपर्यंत तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने कपडे तयार करायला शिकू शकता. या कोर्समध्ये जर एखादा व्यक्ती किंवा एखादे विद्यार्थी जर तिला मशीनही चालवता येत नसेल, त्या बेसिक गोष्टीपासून त्या गोष्टी शिकवल्या जातात. ड्रेस मेकिंग या ट्रेडमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. आता बोलूयात प्रवेशासाठी पात्रतेबद्दल. ड्रेस मेकिंग ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही किमान 10वी पास असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फी. जर तुम्ही सरकारी ITIमध्ये प्रवेश घेतला आणि तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल तर 1 वर्षाची फी फक्त 950 असू शकते. म्हणजे 950 मध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळतंय, पूर्ण ज्ञान मिळतंय. म्हणजेच अगदी कमी खर्चात स्किल बेस्ड शिक्षण घेण्याची उत्तम संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गारमेंट कंपन्यांमध्ये किंवा संबंधित उद्योगामध्ये अप्रेंटिसशिप करण्याची उत्तम संधी उपलब्ध असते. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ITIमध्ये शिकता त्या दरम्यान तुमच्याकडे OGT, ज्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे तुमचे शिक्षक जे असतात तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातात, तिथे प्रॅक्टिकल शिकवलं जातं, इंडस्ट्रीचं वर्क कल्चर कसं आहे, इंडस्ट्रीमध्ये काम कसं केलं जातं, कशा मशीन्स हँडल केल्या जातात, ह्या सर्वांवर तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे प्रत्येक ITIमध्ये 1 महिन्याची 15 दिवसाची अकॉर्डिंग टू ड्युरेशन OGT असते, ऑन जॉब ट्रेनिंग असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे एक प्लस पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेता त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं की तुम्ही जिथे कामाला जाणार आहात इन फ्युचर त्याच्यामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं. OGT किंवा अप्रेंटिसशिपमुळे प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव तुम्हाला मिळतो, जो पुढच्या करिअरसाठी खूप उपयोगी ठरतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ट्रेडनंतर जॉबच्या संधी आहेत का? ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट या तिन्ही प्रकारांमध्ये जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. जसे की तुम्ही गारमेंट कंपनीमध्ये काम करू शकता, फॅशन डिझायनर म्हणून करिअर करू शकता, टेलर किंवा पॅटर्न मेकर बनू शकता, स्वतःचे बुटीक सुरू करू शकता, स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू करू शकता. त्याचसोबत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा ड्रेस मेकिंग रिलेटेड पदं असतात, तिथे सुद्धा तुम्ही किंवा ड्रेस मेकिंग ट्रेडचे तुम्ही शिक्षक होऊ शकता इन फ्युचरमध्ये जाऊन. हे सगळं तर झालं ट्रेडबद्दल आणि त्या संबंधित गोष्टी. पण ट्रेड कंप्लीट केल्यानंतर किंवा शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाचं तुम्हाला पगार काय मिळतो हा सर्वांचा प्रश्न असतो की आम्हाला कशा प्रकारे पगार मिळेल. सुरुवातीला तुमचा जो पगार आहे साधारणतः 8,000 ते 15,000 पगार मिळू शकतो. पण जसं जसं तुमचं स्किल आणि अनुभव वाढत जातो तसं तुमचं उत्पन्नही वाढू शकता. विशेषतः स्वतःचा बुटीक किंवा ऑनलाईन काम सुरू केलं तर कमाईची मर्यादा ही राहत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणाहून तुम्ही सिंगल ऑर्डरमधून 15,000 20,000 सुद्धा कमवू शकता जर तुम्हाला ते कौशल्य तुमच्या हातात असेल तर. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे तर ड्रेस मेकिंग ट्रेड म्हणजे फक्त कपडे शिवणं नाही तर ही एक स्किल बेस्ड, क्रिएटिव्ह आणि भविष्यातील मोठी संधी देणारं करिअर आहे. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह कामाची आवड असेल तर हा ट्रेड तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे मी PPT वगैरे यूज केलेत ते आहेत वुमन्स ITI दादर ह्या ठिकाणाचे, ज्या ठिकाणी ड्रेस मेकिंग हा ट्रेड आहे आणि तो ITI पूर्णपणे मुलींसाठी आहे. जर तुम्हाला आता 2026च्या ITIचे ॲडमिशन चालू झाले तर तुम्हाला ड्रेस मेकिंग या ट्रेडमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, वुमन्स ITI दादरमधले जवळ असेल तुमच्या, त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स मिळेल किंवा तुम्ही कमेंटही करू शकता, तिथून सुद्धा मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ITI आणि करिअर संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या ट्रेडबद्दल माहिती हवी आहे ती कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ITI आणि करिअर संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या ट्रेडबद्दल माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.